राज्यातील भाजप नेतृत्वावर टीका केली नाही, स्थानिक नेत्यांवर टीका केली असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झी24 राष्ट्र निवडणूक विशेष टू द पॉइंट कार्यक्रमामध्ये केलंय. कर्ज न काढता मी शहरांचा विकास केला, मात्र आता कर्ज रोखे काढले, भ्रष्टाचारावर बोलायचं नाही का असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. तुम्ही तुमच्या राज्यातल्या मित्रपक्षावरती इथे आम्हाला इथे आणि पिंपरी चिंचवडमध्ये फार टोकाची टीका करताना दिसलात. आपण गैरसमज करून घेताय. मी बोलत असताना सातत्याने सांगतोय, केंद्रात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं चाललंय. राज्यात आम्ही सगळेजण मिळून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार चालवतोय. ही निवडणूक ही त्या शहरापुरती आहे. ह्या शहरामध्ये जे काम करत होते कारभारी, त्यांच्याबद्दल माझा आक्षेप आहे. त्यांनी काय काय गोष्टी केल्या हे मी पुराव्यानिशी प्रेसला सांगितलं, दुसऱ्यांदा सांगितलं, तिसऱ्यांदा सांगितलं. ह्याच्याबद्दल कुणी उत्तर देऊ शकलेलं नाहीये. त्याच्यामुळं उद्याच्याला निवडणुकीमध्ये का मी निवडणुकीत उतरलो ते सांगायला नको नागरिकांना. एवढी टोक तुम्ही म्हणतात, भ्रष्टाचाराचा राक्षस म्हणतात तुम्ही. हो, मग तिथं जर भ्रष्टाचार होत असेल, जी आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका ओळखली जात होती, मी 25 वर्ष काम करत असताना 1 रुपया कर्ज रोखे किंवा कर्ज न काढता कामं केली आणि ठेवी वाढवत गेलो. त्याच्यामध्ये आता कर्ज रोखे काढले की नाही? काढले.